अमेरिका आणि इस्रायल मिळून इराणचा खात्मा करतील अशी अटकळ बांधली जात होती. खुद्द अमेरिकेने सुद्धा भरपूर अशा वल्गना केलेल्या की इराणला 2 ते 3 तासातच खत्म करून टाकतो. पण इराणनं त्यांचे हे मनसुबे मातीतच मिळवले नाहीत, तर त्यांना सडेतोड उत्तर दिलं. आणि 1 महिन्यापेक्षा जास्त काळ चाललेल्या या युद्धात शेवटपर्यंत टिकून राहिला तो फक्त इराण. इतके चिवटपणे त्यानं अमेरिकेनं इस्रायलच्या प्रचंड हल्ल्याला तोंड कसं दिलं हा एक मोठा प्रश्न आहे. सलग 6 आठवड्यांपेक्षा जास्त झालेल्या या युद्धात अजूनही इराणची लष्करी क्षमता संपलेली नाही. खुद्द अमेरिकन गुप्तचर खात्याच्या अहवालानुसारच इराणचे 50% लॉन्चर अजूनही अत्यंत सुरक्षित आहेत. बोगद्यांमध्ये आणि गुहांमध्ये त्यांनी बनवलेल्या क्षेपणास्त्रांना अमेरिकेने इस्रायल हातही लावू शकत नाही. आजही त्यांच्याकडे हजारो आत्मघाती ड्रोन उपलब्ध आहेत. गुप्तचर अहवालानुसार काही लॉन्चर असे आहेत की जे हल्ल्यानंतर जमिनीखाली दबले आहेत पण नष्ट झालेले नाहीत. याशिवाय किनारी संरक्षणासाठी वापरली जाणारी क्रूज मिसाईल्सही त्यांच्याकडे मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत, ज्यामुळे होर्मुझमध्ये जहाजांसाठी धोका कायम आहे. ट्रम्प यांनी अनेकदा दावा असा केला आहे की इराणची मिसाईल आणि ड्रोन शक्ती मोठ्या प्रमाणात संपली आहे, पण त्यांची शस्त्रनिर्मिती केंद्र उद्ध्वस्त करण्यात आले आहे. पण वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. इराणच्या रणनीतीचा महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांची भूमिगत ठिकाणे. त्यांनी आपली मिसाईल्स आणि लॉन्चर्स डोंगरदऱ्या, भूमिगत बोगदे आणि गुहांमध्ये अशा ठिकाणी लपवून ठेवली आहेत की तिथपर्यंत पोहोचणं आणि ती नष्ट करणं सहज शक्य नाही. मुळात ती शोधणं हीच अतिशय कठीण बाब आहे, कारण आजच्या आधुनिक तंत्रज्ञानालाही त्यांनी चाकमा दिलेला आहे. दुसरं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे आणखीन प्रकारे अमेरिकेने आणि इस्रायल यांना त्यांच्या शस्त्रास्त्रांचा माग लागलाच. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ती जागा त्यांना कळलीच, तरी ज्याप्रमाणे सैनिक आपली जागा सतत बदलत असतात तशी ते बदलत राहतात. सध्याला युद्ध जरी थोड्या काळासाठी थांबलं असेल तरी अमेरिकेला आता कळून चुकलंय की इराणला हरवणं जेवढं वाटेल तेवढं सोपं काम नाही. हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.